मैदानात आतमध्ये पाहायला मिळतात. बॅटर्स रेडी आहेत. जिया स्पोर्ट्स ओमकार सर, चला बॅट्समॅन पाठवा फटाफट. बॅटर इज देअर, ऑलरेडी देअर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा मित्रांनो सहर्ष सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो या कार्यक्रम चषक 2025 स्पर्धेच्या माध्यमातून. तीन ओव्हर मध्ये नो मीटिंग. आणि नियम पुन्हा एकदा जाणीव करून देतोय. नियम आपल्यापर्यंत आधीच पोहोचवलेत, त्यामुळे जर तुमच्या माध्यमातून कोणत्या नियमाचा ते भंग केला जाईल तर निश्चितच या ठिकाणी पेनल्टीची कारवाई केली जाईल. आर्यन 11 विरुद्ध आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय दीपल आणि जोडी मैदानाचे मुज्जू. पहिला चेंडू डिलिव्हर झाला. पहिल्या चेंडूवरती स्विच हिट आणि अफलातून फटका. चेंडू जाईल चला बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी बेमिसाल सुरुवात या ठिकाणी या पहिल्या चेंडूवरती चौकार. मित्रांनो या ठिकाणी आर्यन 11 संघाचा 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये, त्यामुळे या ठिकाणी आम्ही 2 धावांची पेनल्टी आर्यन 11 संघाला इथे घोषित करतोय. लक्षात घ्या, सामना आपण तिसऱ्या सामना दरम्यान खेळताय स्पर्धेच्या आणि आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. पहिला चेंडू डिलिव्हर झाला. आम्ही वारंवार सूचना केली आहे, जर पुढच्या चेंडूवरती देखील आपला खेळाडू नसेल तर पुन्हा आपल्याकडे 2 धावांची पेनल्टीची कारवाई केली जाईल, याची नोंद घ्या. आता वेळ घालवू नका. किशन विनंती आहे, त्वरित आपला खेळाडू पाठवा. सामन्याला सुरुवात करा. चला खेळाडू आला, सामन्याला सुरुवात करा. थँक्यू. बरं 2 धावांची पेनल्टी लागू असणार आहे, याची नोंद घ्या. पहिला चेंडू डिलिव्हर झालाय. रमेश सर आपण फायनल डिसिजन घेणार आहात. रमेश सर ठीक आहे, यावेळी आपल्याला माफ केलं जाईल, परंतु पुन्हा या प्रकारचा वर्तन आपल्याकडून होणार नाही याची गरज. सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. हा मात्र आता फायनल डिसिजन आहे. यानंतर कुठल्याही संघाला या ठिकाणी माफ केलं जाणार नाहीये, याची नोंद घ्या. चला आर्यन 11 सिंगल येते. पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. सुरुवात चांगली केली होत असताना आपण पाहतोय दीपल सकाळपासून इनफॉर्म बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले फटके त्याने आतापर्यंत खेळलेत आणि यावेळी हलका त्याने केवळ चिप करत असताना आपण पाहतो ऑन साईडला 2 धावा इथे अर्जित केल्यात. पहा आउटफील्ड खूप चांगल्या प्रकारचे पाहायला मिळते, परंतु गॅप त्यामध्ये तेवढ्याच मोठ्या प्रकारचे पाहायला मिळतात. त्याचा देखील उपयोग करण्याचा प्रयत्न. आणि पॉवर प्ले नाहीये मित्रांनो, पॉवर प्ले नसणार आहे, त्यामुळे फील्ड विखुरलेली आहे. पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडूपासून तुमच्याकडे त्या प्रकारचे कुशन असेल की जर आउटफील्ड मध्ये चेंडू गेला बराचसा दूरवर, गॅप मध्ये चेंडू गेला तर तिकडे सिंगलचं कन्व्हर्जन तुम्ही डबल मध्ये करू शकता आणि ते मात्र होताना पाहायला मिळतंय. सर संघाचे शाखा क्रमांक सांगायचे आहे मॅच चालू असताना. निश्चितच शाखा क्रमांक 64 आम्ही आधीच उल्लेख केला. जिया स्पोर्ट्स शाखा क्रमांक 64
आपण पाहतोय त्याच्या विरुद्ध आर्यन इलेव्हन शाखा क्रमांक 69 यांच्या दरम्यानचा सामना आपण पाहायला मिळतोय. यावी काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट पॅडचा गॅप घेतो, चेंडू जातो यावी यष्टी रक्षकाच्या दिशेने. यस बाईचा इशारा देखील येतोय पंचांच्या माध्यमातून. प्रयत्न आता मात्र प्रत्येक चेंडूवरती केला जाणार आहे, कारण की 3 षटकांचा किंवा सामना असेल. माझी नम्रतेची विनंती आहे, कॉमेंट्री बॉक्स समोर समालोचन कक्षासमोर जे प्रेक्षक आहेत त्यांनी थोडंसं आपण उजव्या बाजूला गेलं तर बरं होईल. मी विनंती करतोय कॅमेरामॅन आपल्या समोर आजूबाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना आपण बाजूला घ्यायचंय. आपल्या पाठीमागे जे 2 जण उभे आहेत त्यांना देखील बाजूला घ्यायचंय. यावेळी लेग बिफोर विकेटची हलकीशी अपील पाहायला मिळते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी बरीच मोठी किंमत जरूर राखताना इथे आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी चांगला फटका शॉर्ट आर्म पूल केला जातोय. फायनलिंग रिजन मध्ये ज्या ठिकाणी गॅप होता, फायनलिंगचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आत इथे तैनात केला गेला होता आणि त्याच रिजनला इथे टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु यावेळी 2 धावा काही रोखू शकलेले नाहीये. 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय षटक क्रमांक इथे पहिलं कंप्लीट होईल. पहिल्या षटकाची अंतिम धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. दहा धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय या सुरुवात झाली या मॅचची, या इनिंगची. आर्यन इलेव्हन एका बाजूला आपण पाहतोय अर्धादत किशन देवेंद्र अँड कंपनी, संजयजी साखरे साहेब, रेश्मा राजन मॅम यांचा संघ शाखा प्रमुख आपल्याला शाखा क्रमांक 69 चे पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जिया स्पोर्ट शाखा क्रमांक 64 आमचे सन्माननीय रमेशजी वांजळे साहेब यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. जिया स्पोर्ट्स प्रचंड भारी भक्कम आणि तेवढाच तगडा असा फॅन क्लब दोन्ही संघांचा आपल्याला पाहायला मिळतो. चाहता वर्ग बराचसा मोठ्या प्रमाणावर सज्ज आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण चौबाजूनी नजर टाकली तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे कुठे ना कुठेतरी प्रत्येक आमचा जो क्रीडा रसिक आहे या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतो. आणि का नसेल, का घेणार नाही तो आनंद या स्पर्धेचा. ज्या प्रकारची ज्या दर्जाची ही स्पर्धा तुम्हाला आम्हा सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळते. 6वं पर्व या स्पर्धेचं आपण पाहतोय. या पर्व निश्चित स्पर्धेने या अंधेरीकरांना खऱ्या अर्थाने वेळ लावून सोडलेलं पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सौरभ सज्ज होत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. सौरभने मागील सामन्यामध्ये अशाच प्रकारची गोलंदाजी करत असताना जी धावसंख्येची गती होती त्यावरती रोख लागली होती. लगातारचे 2 विकेट्स घेतले होते. विकेट टेकर बॉलर्स नेहमीच कोणत्याही क्षणी आपल्या संघासाठी मॅच विनर ठरत असतात. तेच काम आपल्याला मागील मॅच मध्ये सौरभच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. तेच काम या देखील मॅच मध्ये पाहायला मिळेल का आणि आवश्यकता. आता मात्र पहिल्या इनिंग मध्ये जेव्हा गोलंदाजी करत असतात तेव्हा मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी करण्यामध्ये जास्त भर दिला जातो, परंतु विकेट घेण्याचा प्रयत्न इथे होईल का जरूर पाहायला मिळतो. अधिक चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळले जात आहेत. बीट होताना बॅटर्स पाहायला मिळाले. त्याच्यासोबत यष्टी रक्षक देखील या चेंडूवरती हलकासा बीट होताना पाहायला मिळतोय. यस बाईटचा इशारा येतोय. 2 शाखांमधील हा रणसंग्राम मित्रांनो. शाखानिहाय आपण हे सर्व संघ खेळवलेत. तब्बल 32 संघांचा सहभाग ज्यामध्ये आपण पाहतोय शाखा क्रमांक 64 जो आपण आर्यन इलेव्हन हा संघ पाहतोय. एकमेव हा संघ शाखा क्रमांक 64च्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. तो देखील उपांत्यपूर्व फेरीत येऊन दाखल होताना पाहायला मिळालाय. शाखा क्रमांक 65च्या माध्यमातून तब्बल 4 संघ मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेत सहभागी होताना पाहायला मिळाले. शाखा क्रमांक 66च्या माध्यमातून देखील 3 संघ सहभागी होताना आपण पाहिले. ओमकार सर थांबवतोय. आपल्या इकडे अंधेरी पश्चिम विधानसभा कार्यसम्राट चषकामध्ये उद्योजक विजन एंटरप्राइजेसचे डायरेक्टर सत्यवान आघाटे सर उपस्थित झाले. त्यांचंसुद्धा आम्ही ते हार्दिक स्वागत करतो. मी संजय साखले साहेब शाखा प्रमुख यांना विनंती करतो की त्यांनी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. चला घाई करा, माझी विनंती असेल. आर्यन इलेव्हन 15 मिनिटांचा अवधी आहे ज्यामध्ये 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. उदय महाले साहेब शाखा प्रमुख कुठे असतील त्यांनी व्यासपीठाकडे संजय कदम साहेबांना संपर्क करायचा आहे. उदय महाले साहेब या. चला उदयजी महाले सर साहेब आपल्यास विनंती आहे या आपण मुख्य मंचावरती संजय साहेबांशी कॉन्टॅक्ट करायचा त्वरित. रणसंग्राम मित्रांनो, हा कुंभमेळा आज सर्व क्रीडा रसिक या ठिकाणी एकत्रित आले त्या कार्यसम्राट चषकाचा हा थाट, हा माठ आणि हा बहुमान पाहण्यासाठी. कोण ठरेल या वर्षीचा मानकरी. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय.
हे कोड सौरभ नावाचं मात्र अजूनही सुटताना पाहायला मिळत नाहीये. ज्या प्रकारे दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय, कुठलाही चेंडूचा अंदाज येत नाहीये. ज्या प्रकारची व्हेरिएशन्स यूज करतोय, कधी लेंथ मध्ये व्हेरिएशन, कधी पेस मध्ये व्हेरिएशन, आणि निश्चितच दोन्ही फलंदाजांना इथे मात्र पूर्णपणे खामोश ठेवण्याचं काम केलं. या षटकात आतापर्यंत केवळ खर्च केली ती एक धाव. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते ती एकंदरीत 12 धावा विदाउट एनी लॉस. गडी गमावला नाहीये, परंतु धावा देखील दिल्या नाहीयेत. कमबॅक करताना आपल्या संघासाठी पुन्हा एकदा सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट सज्ज होतोय पुन्हा एकदा. यावेळी क्विकवर यॉर्करचा प्रयत्न झाला, याला फ्लिक केलाय, गॅप मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आज चेंडू जाईल फरार होत असताना सीमारेषेच्या बाहेर येतोय एक शानदार चौकार. जी कोंडी निर्माण झाली होती ती कोंडी इथे मात्र फोडण्याचं काम करत असताना आपल्याला बॅटर पाहायला मिळत आहेत. मुज्जू आवश्यकता होती. दीपलने आतापर्यंत आपले हात दमखम दाखवले होते, परंतु मुज्जूला कुठेतरी आपल्याकडे असलेले टॅलेंट आणि आपल्याकडे असलेल्या बॅटिंगच्या कौशल्याचं प्रदर्शन करणं, प्रदर्शनामध्ये ते परावर्तित करणं आतापर्यंत तरी आवश्यक होतं, जे आतापर्यंत होताना पाहायला मिळालं नव्हतं, परंतु आता मोक्याच्या क्षणी होताना पाहायला मिळतंय. महत्वाचा सामना आहे, नॉकआउट. राजेश खाडे साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खडकवासला संपर्क प्रमुख हे उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा अंधेरी पश्चिम विधानसभा व कार्यसम्राट चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. ओमकार सर. निश्चित सर्वच मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करू. यावेळी बराचसा लेट खेळताना पाहायला मिळाले, माफ करा, यावेळी खूप लवकर खेळला फटका असं म्हणावा लागेल. खेळायचा होता ऑन साइडला, चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतो समोरच्या दिशेने. याला आपण निश्चित म्हणू शकतो अर्ली टाइम स्ट्रोक. ज्या ठिकाणी आपण पाहतोय बॅटच्या बॉटममधला चेंडू ब्रश झाला आणि त्यानंतर पुढे येताना आपण पाहतोय. तयारी करायचं आहे नेक्स्ट मॅच साठी. नेक्स्ट मॅचचा कॉल असणार आहे. यानंतर टीम SJ11 विरुद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे ते चला नेक्स्ट मॅच शिवप्रभात HMPS विरुद्ध SJ11 दोन्ही संघांच्या संघनायकांनी या टॉस साठी याचे त्वरित. नेक्स्ट मॅच क्वार्टर फायनल नंबर 4 एकंदरीत स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळेल. उपांत्य पूर्व फेरीचा चौथा सामना असणार आहे तो. शिवप्रभात HMPS विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतील SJ11. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉस साठी या त्वरित टॉस साठी यायचंय. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मित्रांनो जिया स्पोर्ट्स शाखा क्रमांक 64 चा संघ, तर दुसऱ्या बाजूला आर्यन 11 शाखा क्रमांक 69 च्या माध्यमातून आज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संजयजी साखळे साहेब असतील, सन्माननीय रेश्मा राजन मॅम असतील, यांच्या माध्यमातून आज संघ यावेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. शेवटचं षटक आहे, चला घाई करा. केवळ शेवटची 3 मिनिटं आपल्याला पाहायला मिळतात जी शिल्लक असतील. आर्यन 11 आपल्याकडे, आपल्यास विनंती आहे चला घाई करा. आर्यन 11 किशन अँड कंपनी मित्रांनो विद्युत झोतामध्ये रजनी क्रिकेटचा आनंद घेत असताना पहा तुमचा क्रीडा वर्ग क्रीडा रसिक देखील सज्ज झालाय. पहिला चेंडू शफल झाले, त्यानंतर चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न आपल्याला फाईन लेगच्या दिशेने पाहायला मिळतोय. इनर सर्कल क्लिअर करत असताना चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी एक लाजवाब चौकार. मधून येतोय शानदार चौकार. पण दीपलला आपण अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून देखील पाहिला नाही. फॅन क्लब चाहता वर्ग दीपलचा मैदानाच्या आतमध्ये जातोय, सेल्फी घेतोय, परंतु मित्रा विनंती आपल्याकडे वेळ नाहीये. दीपल असेल अथवा इतर सर्व फलंदाज, क्षेत्ररक्षक, गोलंदाज सर्व खेळाडूंना आमची विनंती आहे आपल्या फॅन क्लबला थोडंसं बाजूला करा. मैदानाच्या आतमध्ये कोणीही सध्याच्या स्थितीत सेल्फी वगैरे देऊ नका, आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये, लक्षात घ्या. आम्ही प्रत्येक चाहत्याचा खऱ्या अर्थाने कौतुक करतो. चला, आणि समालोचन कक्षा समोर जी गर्दी आहे त्यांना देखील विनंती असेल आपण बाजूला व्हायचंय. यावेळी स्विच हिटचा प्रयत्न पाहायला मिळतोय. लेग बिफोर विकेटची अपील आणि इथे अपील उचलून धरली आहे प्लम बेस्टनच्या समोर. दीपल बॅक टू द पवेलियन.
त्याला काही करा विनंती आहे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचा. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड प्लस ऑफ फर्स्ट विकेट, पहिली विकेट. आणि दीपल बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून दीपलला पाहिलं होतं. बॉक्स क्रिकेट खेळणारा खेळाडू जेव्हा ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो ना मित्रांनो, त्याचे रिफ्लेक्सेस खूप चांगल्या प्रकारचे पाहायला मिळतात. याचं जर सर्वाधिक चांगली उदाहरणं पाहायची झाली तर निश्चितच व्यावसायिक क्रिकेटमध्ये थॉमस डायस असेल, संदीप असेल, योगेश पेनकर यांच्यासारखे खेळाडू आपण पाहतो. स्पायडर जेटला हॅलो, मी राजेश खाडेसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करून घ्यायचे. राजेश नारकर यांना विनंती करतो की त्यांना कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन जायचं आहे. या आपण ओंकार साहेब, जरा नाणेफेकीचा लवकर करायचा घ्यायचं आहे. next घाई match. करायची मॅच जरा. चला विनंती आहे काही करा. ओमकार सर, जे संघ बाद झाले आहेत त्यांची एक लिस्ट मला द्यायची आहे. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये अजूनही खेळाडू त्या ठिकाणी हलकासा दुखापतग्रस्त होतोय. मी विनंती करेन चला आता मात्र वेळ नाहीये. जर आमचे स्वयंसेवक आपण तिकडे जायचंय, परिस्थितीचा आढावा घ्यायचा आहे आणि निर्णय घ्यायचा त्याच ठिकाणी लगेचच. जर आवश्यक असेल तर खेळाडूला आपण मैदानाच्या बाहेर घेऊन या, अन्यथा सामन्याला त्वरित सुरुवात करा. जर जास्त दुखापत असेल तर प्लेअरला बाहेर घेऊन यायचे. आपल्याला सामने सुरू करायचे आहेत आणि शेवटची फायनल पण आपल्याला. दरम्यान मी मया सर आपल्याला विनंती करेन आपण नेक्स्ट मॅचचा टॉस उडून घेऊया. चला दोन्ही संघ आपल्यासोबत तयारीत आहेत. शिवप्रभात HMPS आणि SG11 दोन्ही संघांचे संघनायक सज्ज आहेत आणि खाडेसाहेबांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल करतोय. चला घाई करा मित्रांनो. आर्यन 11 अभिन आपण आता वेळेच्या मर्यादेच्या पुढे चाललात याची नोंद घ्या. स्पेशल मेड कॉइन या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहतोय ॲज अ टॉस म्हणून यूज केला जातोय. कस्टमाइज केला गेलेला सुंदर असं हे नाणं आपण पाहतोय. एका बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कोरले गेलंय ते कार्यसम्राट चषक. रोहित येताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज मैदानाच्या बाहेर येत आहेत, क्रॅम्प येत आहेत. चला धावसंख्या धावफलकावरती 22. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. या षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चला सामन्याला करायची सुरुवात. त्वरित विनंती असणार आहे आर्यन 11 आणि त्याचसोबतच जिया स्पोर्ट्स शाखा क्रमांक 64 विरुद्ध शाखा क्रमांक 69 आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. फील्ड मध्ये बरेचसे चेंज केले जात आहेत. किशन थोडंसं सहकार्य करा, लक्षात घ्या. बॅटिंगसाठी आपण पाहतो रोहित मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र गोलंदाज बदलला जातो. समीर आधी होता, आता मात्र रोहित येतात. रोहित विरुद्ध रोहित हा सामना मैदानाच्या आतमध्ये. परंतु मुंबईचा हिटमॅन रोहित आज काय करेल CSKच्या विरोधात याची देखील प्रत्येक क्रीडा रसिकाला असणारा उत्सुकता. IPL मध्ये आपण काल सर्वाधिक कमी वयाचा खेळाडू अर्थातच वैभव सूर्यवंशीला देखील खेळताना पाहिलं. यावेळी मात्र मोठा फटका विकेट करण्याचा प्रयत्न अफलातून प्रयत्न त्या ठिकाणी दाद दिली पाहिजे त्या प्रयत्नांना. कॅच जरूर या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते का. यस कॅच कंप्लीट होते. दर्जेदार एक्सलंट पीस ऑफ फिल्डिंग. विकेट डाऊन. पार्टनर्स आहेत डॉक्टर सर, त्यांना विनंती करेन आमची टीम ब्लूबेल हॉस्पिटल यांच्या माध्यमातून उपस्थित असलेली टीम असतील अथवा SBS हेल्थ सक्सेडिंग बियॉन्ड सक्सेस. चला मॅच सुरू करायचे लगेच. सन्मान्य संजयजी साखळे साहेबांच्या माध्यमातून या कॅच साठी या ठिकाणी 500 रुपयांचं पारितोषिक होतं लागू. क्षेत्ररक्षकाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं प्लीज. फिल्डरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. कार्यसम्राट चषकाचा आनंद तुम्ही मित्र सर्वच जण घेतोय. पॉइंट रिजन मध्ये डीप पॉइंट मध्ये अप्रतिम झेल इथे पकडला जातो. मित्रांनो पहा या रजनी क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे उंच गेलेले झेल पकडणं जज करणं कठीण असतं. ते देखील कंप्लीट केलं जात आहे.
धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावा स्थिरावलेली आहे. चला घाई करा, विनंती आहे आमची दोन्ही संघांना. यानंतर आपल्याला अजूनही 4 सामन्यांचा खेळ शेष असणार आहे. मोठा फटका येतोय, बिग हिट. या मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. अजून एका विकेटचं पतन, एका मागोमाग एक. यावेळी मात्र 2 धक्के प्राप्त करून दिले जात आहेत रोहितच्या माध्यमातून या षटकामध्ये. चला जिया स्पोर्ट्स आपला फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचा आहे. जिया चला स्पोर्ट्स लगेच घाई करायची आहे. जिया स्पोर्ट्स प्रणय येताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धन्यवाद. चला सामन्याकडे पुन्हा एकदा वळतोय. प्रमय बाद झालेत आणि प्रणय आले त्यावेळी बॅटिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू घेऊन रोहित ऑन हॅट्रिक असणार आहे या चेंडूवरती. खराब चेंडू यावी मात्र पाहायला मिळतोय. स्वर चेंडूचा इशारा जरूर येईल पंचांच्या माध्यमातून आणि हॅट्रिकची संधी देखील गमावलेली पाहायला मिळते. आतापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण 3 चेंडू 3 षटकार अनेक वेळा पाहिलेत. 3 चेंडू 3 चौकार देखील पाहायला मिळालेत, परंतु विकेट हॅट्रिक अजूनही एकाही गोलंदाजाने घेतली नाही. इव्हन मिडल ओव्हर देखील आपण पाहिली आहे. यावेळी हलके सिलेक्ट घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू ऑनसाईडच्या दिशेने जरूर टोलावला जातोय, टर्न केला जातोय. सेकंड रनचा अटेम्प्ट यावेळी मात्र नाकारली. धाव स्ट्रायकिंग एंडला असलेला फलंदाज मुज्जूने नाकारली आहे आणि आवश्यकता सेट बॅटर आहे मुज्जू. शेवटच्या चेंडूसाठी मुज्जूला स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं महत्वाचं होतं. धावसंख्या धावफलकावरती 24-24. शेवटचा चेंडू या षटकातील या डावातील आपल्या समोर. कट केला या चेंडूला स्क्वेअर कटच्या माध्यमातून. चेंडू मात्र गॅप मध्ये बेधून काढला जातोय. जाईल सीमा पार, मिळतील धावा 4-4-4 चौकार. च्या दिवसातील आपण क्वार्टर फायनलचे सामने समाप्त करणार आहोत यानंतरच्या मॅच नंतर. त्यानंतर आपण सेमीफायनलकडे वळू. कालच्या दिवसातील सेमीफायनलिस्ट 2 आपल्याला प्राप्त झाले होते, अर्थातच जुहू स्पोर्ट्स क्लब आणि त्यांच्यासोबतच आपण पाहणार आहोत अंबोली बॉयज. दोन्ही संघांच्या संघटना कुठे असतील तर त्वरित आपण रिपोर्टिंग करायचं आहे आपल्या टीम सहित. कालच्या दिवसातील सेमीफायनलिस्ट विशाल जाधव कुठे असतील त्यांनी संपर्क करायचा. विशाल जाधव, पाण्याचे झार मागव ना. पाणी विनंती असणार आहे या ठिकाणी आमची जिया स्पोर्ट्स क्लब अर्थात शाखा क्रमांक 64 या संघाला जिया स्पोर्ट्स फिल्डिंग लावून घ्यायची आहे. दरम्यान आपण पाहतोय. चला नेक्स्ट मॅच साठी देखील तयारी करायचं विनंती असणार आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत शिवप्रभात SMPS विरुद्ध SJ11. दोन्ही संघांनी तयारी करा. नेक्स्ट मॅच मित्रांनो, अभूतपूर्व संकल्पना आणि अभूतपूर्व असा क्रीडा सोहळा, याची देहा याची डोळा, हा अद्भुत विहंगम असा सोहळा तुम्हा आम्हा सर्वांना अनुभवण्याची संधी प्राप्त झाली. त्याबद्दल आयोजकांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार आपण व्यक्त करू. चला फील्ड लावून घ्या, विनंती आहे. जिया स्पोर्ट्स
आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये, लक्षात घ्या. लक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे 28 धावांचा, माफ करा 29 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 29 धावांचा असणार आहे लक्ष. मधून प्राप्त झालाय. आपल्याकडून थोड्याशा सहकार्याची अपेक्षा आहे. ते सहकार्य देखील आपल्याकडून मिळत नसेल तर खऱ्या अर्थाने विचार करावा लागेल. आयोजक म्हणून जर आपलं सहकार्य मिळत नसेल तर आयोजकांना विचार करावा लागेल अशा स्पर्धा पुन्हा पुन्हा वारंवार प्रतिवर्षी आयोजित करण्यासाठी. चला जिया स्पोर्ट्स, घाई करायची आहे, टीम मीटिंग नाही करायची. चला ओमकार सर, प्रत्येक जो संघ हारला आहे, जो बाद झाला, त्या संघांना कॉल करायचा आहे आणि इथे त्यांचा सन्मान चिन्ह घेऊन जायचे. निश्चित निश्चित सर, काही क्षणातच आपल्यापर्यंत ती लिस्ट पोहोचवली जाईल. इनिंग स्टार शाखा क्रमांक 69 चे कर्णधारांनी ते यायचं आहे. इनिंग स्टार, त्याचबरोबर ते शाखा क्रमांक 70 चे छावा 11 त्यांनी सुद्धा यायचं आहे. या हे आजच्या दिवसातील सगळे पराभूत संघ आहेत. कालच्या दिवसाची पराभूत संघांची लिस्ट काही क्षणातच आपल्यापर्यंत पोहोचली जाईल सर. किसन आणि जय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. विनंती असेल चला, समालोचन कक्षासमोर जी गर्दी आहे, जे प्रेक्षक खेळाडू आहेत, आपणास विनंती की आपण खाली बसून या मॅचचा आनंद घ्या. उभं राहू नका समोरच्या दिशेने. पहा आता आमचा देखील संयम सुटताना आम्हाला पाहायला मिळतोय. सुरुवात होते, सेकंड इनिंगला पहिल्या चेंडूवरती किशन देवेंद्र यांनी ट्रेडमार्क स्ट्रोक खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पहा प्लॅन केलेत, इथे प्लॅनचं एक्झिक्युशन होताना पाहायला मिळत आहे. दोन चेंडू, माफ करा, दुसरा चेंडू होता. या आधीचा चेंडू अत्यंत सुंदररित्या इथे हाताळला गेला. गोलंदाज आपण पाहतोय रोहितच्या माध्यमातून, आणि या चेंडूवरती स्लाइस केलं, चेंडूला कट केलं स्क्वेअर कटच्या माध्यमातून. ज्या फटक्याने शेवटच्या चेंडूवरती चौकार अर्जित केला होता फलंदाज. शिवाजीनगर स्पोर्ट्स क्लब शाखा क्रमांक 71 ची टीम आहे. शाखा प्रमुख शरद प्रभू साहेब यांना विनंती आहे की आपल्या संघाचे कर्णधारांना घेऊन आपलं सन्मान करून सन्मान चिन्ह आहे ते घेऊन जायचं आहे. या सर्वच संघांना, सहभागी संघांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. सहभाग सन्मान चिन्ह देऊन सगळ्यांनाच विनंती आहे यायचं आपण. यावेळी गोलवडाबाचा चेंडू खोदून काढावा लागतो. चेंडूला ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून या चेंडूला खेळून काढला जाते. एक धाव तिथे पूर्ण, दुसरा धावाची देखील ते प्रयत्न केलाय. वाह, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला. चित्या गच्च्या गतीने त्या ठिकाणी जयला आपण पाहिलं, सेकंड रन साठी आला. शिवसेना उपनेते आणि युवा सेना सरचिटणीस अमोल कीर्तीकर साहेब यांचं आगमन झालं आहे. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अंधेरी पश्चिम तसेच कार्यसम्राट चषक 2025च्या वतीने व विधानसभा संघटक संजय मानाजी कदम साहेब यांच्या वतीने अमोल भाई यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. चला, सर्व सहभागी संघ या आणि आपला सहभाग सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. मित्रांनो, या संपूर्ण स्पर्धेत आपण सहभागी झाला त्याबद्दल आपलं अभिनंदन आणि आभार देखील. पुन्हा एकदा एक डॉट बॉल येतोय. पहा मित्रांनो, या सामन्यामध्ये लक्ष आहे ते 29 धावांचं. 3 षटकांमध्ये 29 धावांचं लक्ष, एक थोडंसं ट्रिकी टार्गेट आहे. हे लक्ष पारही होऊ शकतं आणि हे लक्ष डिफेंड देखील होऊ शकतं. एक चॅलेंजिंग टोटल. स्टेजची लाईट चालू करायची, लाईट्समॅन. या मुख्य मंचकावरची लाईट
बॅट्समॅन अप्रतिम दर्जेदार. यावेळी मात्र लेंथ कम्प्लिटली मिसजज केली यावेळी फलंदाज किशन यांनी. बराच लवकर खेळला या फटका आणि ते मात्र पेस मध्ये बीट करताना आपल्याला गोलंदाज रोहित पाहायला मिळतात. षटक कंप्लीट होईल. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या झू मेवरिक्स. झू मेवरिक्स शरद प्रभू साहेब तुमचा संघ आहे, कुठे असतील त्या संघाचे कर्णधारांनी उपस्थित राहायचं आहे, पाठवायचं आहे. झू मेवरिक्स. स्टेज लाईट चालू करायची आहे. बाला ओ डीजे स्टेज लाईट चालू कर. झू मेवरिक्स संघ कुठे असतील त्यांनी आपला पुढच्या षटकाला लगेच सुरुवात करायची आहे. लक्षात घ्या 15 मिनिटांचा अवधी आहे. कर्णधार कुठे असतील त्यांनी यायचं आहे. सोबत शाखा प्रमुख शरद प्रभू साहेब यांनी सुद्धा उपस्थित राहायचं आहे. चला जुहू मॅव्हरिक्स संघाचे संघनायक जुहू मॅव्हरिक्स आपला स्कॉल दिला जातो. या सबक सन्मान चिन्ह स्वीकार आपला सँडी येत आहे यावी गोलंदाजी मार्कवरती. जुहू स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. शाखा क्रमांक 64 संघ मैदानाच्या आतमध्ये चेस करताना आपण पाहतो. शाखा क्रमांक 69. ओमकार सर थांबवतोय. मॅच सुरू करायचे लवकरात लवकर. दोन्ही टीमना घाई करायला सांगायचे. आपल्याला अजून एक क्वार्टर फायनल, दुसरी सेमीफायनल आणि 2 सेमीफायनल मॅच घ्यायचे आहेत आणि एक फायनल मॅच बघायची आहे. आपल्याकडे 10 वाजेपर्यंतच कालावधी दिला आहे. पोलिसांनी आपल्याला वारंवार सूचना सुद्धा दिल्या आहेत की 10 नंतर कृपया आपलं म्हणजे ज्या खेळाडू आहेत त्यांना सांगण्यात येत आहे की तुम्हाला मग कॉमेंट्रीचा मजा घेता येणार नाही आहे. 10 नंतर माईक बंद होईल. पंचांना एक विनंती आहे की मॅच सुरू करायची आहे, घाई करायची. आपल्याकडे फक्त 2 तास आहेत आणि त्या 2 तासामध्ये 4 मॅच व्हायचे आहे. ओमकार सर सँडी. चला मी विनंती करते वारंवार. जुहू स्पोर्ट्स क्लब 2 षटकांदरम्यान तुम्ही जवळजवळ 3 मिनिटांचा अवधी यूज केलाय. दॅट इज नॉट फेअर क्रिकेट आणि हे स्पिरिट देखील चुकीचं आहे. सुरुवात चांगली होते या षटकाची. आपण पाहतो सँडी त्या ठिकाणी येतात गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू अप टू द मार्क खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतो. जयला देखील खामोश ठेवलाय या मॅच मध्ये. आपण पाहतो सुरुवात आतापर्यंत साधी सावध होताना सजग सुरुवात आपल्याला पाहायला मिळते दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. मित्रांनो या परिस्थितीमध्ये बॅटिंग करणं तितकंसं सोपी गोष्ट नाहीये. रजनी क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो. यावेळी मोठा फटका येतोय. जयच्या बॅटमधून पाहावं कितपत तो ट्रॅव्हल करेल सलग क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद. विकेट नंबर 1 डाऊन. तुमचा आनंद व्यक्त करायचा आहे पण मॅच सुरू करायचे लगेच. आपल्याकडे खूप अवधी कमी आहे. ग्राउंडच्या बाहेर आल्यानंतरला आनंद व्यक्त करायचा आहे. ओमकार सर प्लीज. निश्चित. चला 1 मिनिटाचा अवधी आहे. दोन्ही संघांना लक्षात घ्या न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तयारीत असला पाहिजे. षटक क्रमांक 2 इथे प्रगतीपथावरती आहे टीम जुहू स्पोर्ट्स. आता एकत्रित होण्याचं काय रिझन आहे, काय कारण आहे? प्लीज यार कॉपरेट करा, सपोर्ट करा. जिया स्पोर्ट्स चला क्षेत्ररक्षण लावायचे. जिया स्पोर्ट्स विकी गोवेकर कर्णधार. चला काय झालंय या सामन्यात? खऱ्या अर्थाने रमेश सर आपण पाहतोय बराचसा विलंब लागावा गेलाय. हा 4 षटकांचा सामना देखील होऊ शकतो असता इतका वेळ इथे यूज केला गेलाय. चला जर प्लेअरला दुखापत झाली असेल त्या प्लेयरनी बाहेर यायचं आहे. ओमकार सर कॉल घ्यायचा आहे. पंच अंपायर साहेब पंच जो निर्णय देतील तो फायनल असेल. पंच चला लवकर निर्णय द्यायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. ओमकार सर जरा ग्राउंडला पंचांशी चला विनंती आहे. पंच महेश सर करा सर तिथेच थांबा. आपण तिसऱ्या पंचांना तिकडे पाठवू. आयोजक समितीपैकी एक माणूस येईल तिकडे. महेश शिंदे गेले आहेत सोबत. विशाल सर तुम्ही पण जायचं आहे. विशाल जाधव. आणि लगेच निर्णय घ्यायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपल्यास विनंती असेल पंच की आपण देखील डिसिजन लवकर घ्या जेणेकरून आपण सामन्याला सुरुवात करू.
चला बाकी प्लेयर्सनी जायचं नाही आतमध्ये. एक शाखा प्रमुख आणि त्यांचा कॅप्टन असेल त्यांनी बघायचं आहे. इतर कोणताही खेळाडू जर मैदानात गेला तर आपल्यावरती कारवाई केली जाईल, लक्षात घ्या. दॅट्स द नॉट अ गुड पिक्चर. मित्रांनो विनंती आहे, चला पंचांचा निर्णय झाला आणि तो अंतिम असेल. आयोजन समितीमधील देखील सदस्य त्या ठिकाणी आहेत. आयोजन समिती आणि पंचांनी मिळून घेतलेला निर्णय आहे, याची नोंद घ्या. पंचांनी मित्रांनो, जो आठ निर्णय वाजून देतील गेले. ओमकार सर तो आयोजन समिती फायनल असेल. Final असेल. पंचांचा निर्णय लक्षात घ्या मित्रांनो, आता मात्र सन्मान्य संजय कदम साहेब मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. लक्षात घ्या, कुठल्याही परिस्थितीत धन्यवाद. निर्णय अंतिम झालाय. संजय साहेब मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. लक्षात घ्या, तुमचा हा ज्या प्रकारचा खेळ आहे तो मात्र बाकी जरा कोणी आता जायचं मात्र नाही. गालबोट लावण्याचं काम करतोय थांबायचं, स्पर्धेला. बाहेर थांबायचं. बाकी सर्वांनी बाहेर सर्वांनी थांबायचं. मागे या. फक्त कदम साहेब जातील, बाकी सर्वांनी थांबायचे बाहेर. लक्षात घ्या, त्या ठिकाणी ओमकार सर मॅच चला सामन्याला सुरुवात करा. आता मात्र निर्णय झालाय, क्लिअर झालाय, पिक्चर विजन क्लिअर झालाय. सामन्याला सुरुवात करा. त्वरित सेकंड ओव्हर प्रोग्रेस मध्ये आहे. विकेट गमावली इथे. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते ती केवळ 4. हॅलो हॅलो सर्व संघचालक आणि त्या संघामध्ये खेळणारे सर्व खेळाडू आणि त्या संघाचे जे शाखा प्रमुख असतील
त्यांना या ठिकाणी विनंती आहे, वेळ फार कमी आहे, त्या वेळेमध्येच आपल्याला फायनल देखील खेळायची आहे आणि यामुळे आता ह्या खेळाला रंगत आलेली आहे. कोणाला काही निर्णय जो आहे तो निर्णय फक्त पंच घेतील आणि पंचांनी निर्णय घेतल्यानंतर जर एखाद्या संघाने त्याच्यामध्ये गोंधळ केला तर त्या संघाला यापुढे कधीही कार्यसम्राट चषकामध्ये घेतलं जाणार नाही याची पहिली नोंद घ्यावी. पंचांच्या निर्णयाच्या विरोधामध्ये जर आपण वेळ काढलात, गोंधळ घातलात तर हा निर्णय आपल्याला लागू राहील आणि याची संपूर्णपणे दक्षता जी आहे ती संघाने घ्यायची आहे आणि त्या त्या शाखाप्रमाणे घ्यायची आहे. आपल्याला खेळाडूंबद्दल जर काही शंका असेल, एखाद्या संघामध्ये त्या शाखेच्या बाहेरचा जर खेळाडू खेळत असेल आणि जर ते सिद्ध झालं तर त्या संघाचा निर्णय या ठिकाणी आयोजक समिती आहे ती घेणार आहे. या ठिकाणी पंचायत ते घेतील, परंतु कोणताही गोंधळ या ठिकाणी शेवटच्या क्षणाला करू नये. आता पुढे जे खेळणारे संघ आहेत त्या संघामध्ये जर आपल्याला बाहेरचा खेळाडू आढळला असेल तर या ठिकाणी आयोजकांकडे येऊन आत्ताच आपण त्याचा निर्णय घ्यायचा आहे. शेवटच्या फायनलच्या आणि सेमीफायनलच्या वेळेला जर आपण ऑब्जेक्शन घेणार तर ते गृहीत धरलं जाणार नाही आहे, मी आत्ताच सांगतोय. कारण हे 2 दिवस आपले सामने या ठिकाणी सुरू आहेत. 2 दिवसामध्ये 32 संघ या ठिकाणी प्रत्येकाने खेळलेला आहे आणि मग शेवटच्या 2 सामन्यामध्ये जर कोणी खेळाडूंवरती ऑब्जेक्शन घेईल तर ते आपण या ठिकाणी ग्राह्य धरणार नाही आहे. याची नोंद प्रत्येक संघाने, प्रत्येक खेळाडूने या ठिकाणी घ्यायचं आहे. प्रत्येक खेळाडूचा आधार कार्ड, रेशन कार्ड, त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे. ते आपण पाहून घ्या, त्याची खात्री करून घ्या. जर आपल्याला त्याच्यामध्ये काय आक्षेप असेल तर तो त्वरित 2 संघ शेवटचे खेळायच्या अगोदर आक्षेप या ठिकाणी आला पाहिजे. शेवटच्या वेळेला आपण तो आक्षेप गृहीत धरला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. धन्यवाद. धन्यवाद संजयजी साहेब. मित्रांनो आता थेट आपल्यापर्यंत हे सर्व निर्णय पोहोचले आहेत. मैदानाच्या आतमध्ये रोमहर्षक सामना जरूर होतोय, परंतु पुन्हा एकदा सर्वांच्या माहितीसाठी आपले कोणती प्रकारची हरकत असेल, ऑब्जेक्शन असेल तर आपण सामन्याच्या पूर्वी त्याची नोंद करायची आहे आमच्या आयोजन समितीकडे. आणि कोणीही पंचांच्या निर्णयाविरोधात उपजत घालणार नाही मैदानामध्ये, जेणेकरून वेळ वाया जाईल अथवा त्या निर्णयाच्या विरोधात जाणार नाही. असं करणारा प्रत्येक संघ या स्पर्धेतून बॅन केला जाईल याची देखील नोंद घ्यावी. षटक क्रमांक इथे समाप्त होतोय. दुसरा 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 13 धावा. 6 चेंडूचा शेवटचा शिल्लक असणार आहे. विजयासाठी आवश्यक असतील त्या 16 धावा. 6 चेंडू आणि 16 धावांचा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल तो शेवटच्या अंतिम षटकामध्ये. चला नेक्स्ट मॅच साठी तयारीत राहायचं आहे. टीम शिवप्रभात HMPS आणि SJ11 लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आणि समजायला सुरुवात करायची. पंचांना एक सूचना आहे की सामना लगेच सुरू करायचा आहे. चला चेक. चला मैदानात आतमध्ये वळतोय. प्रमा येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. सुरेख कॅच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ओमकार सर चालू करायचं मॅच. मैदानाला सुरुवात झाली मित्रांनो. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 धावांची आवश्यकता. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होत असताना
चला सर्व संघांना आमची विनंती आहे. हॅलो. दरम्यान मोठा फटका येतोय पुन्हा एकदा. बिग हिट षटकार. बाकी जे प्रेक्षक आहे त्यांनी मागे व्हायचं. चार निर्णय आलाय. प्रेक्षकांनी बाजूला एक सूचना आहे. नुकताच समालोचन कक्षामधून एका समालोचकाचा आमच्या मोबाईल हरवला आहे. ज्या कोणाकडे तो मोबाईल असेल, मोटोरोलाचा तो मोबाईल आहे याची नोंद. कॉल केला जातोय, वारंवार रिंग वाजते. एक समालोचन कक्षामधून आता नुकताच मोबाईल गेलाय. ज्या कोणाकडे तो मोबाईल असेल, प्रेक्षकांनी मागे व्हायचं आहे. थोडं प्रेक्षकांनी मागे व्हायचं आहे. ज्याच्याकडे कोणाकडे तो मोबाईल असेल त्वरित आणून द्यायचा आहे. मोटोरोलाचा तो मोबाईल आहे. आहे आपल्याकडे. थँक्यू. चुकून आलाय. मला वाटलंच होतं. बोलता बोलता ते आलं आपल्याकडे. थँक्यू थँक्यू. चेतना 11 कुठे संघ आला असेल त्यांनी 2 मिनिटं मी विशाल जाधव यांना विनंती करेन. आपण या मुख्य मॅच वाईट बॉलचा इशारा येतोय मित्रांनो. लक्षात घ्या, सुवर्ण चेंडूचा इशारा आलाय. धावसंख्या धावफलकावरती या सुवळच्या माध्यमातून जाताना पाहायला मिळेल ती 18 या धावसंख्येवरती. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. 11 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. पुन्हा एकदा वळणार आहोत. आता पूर्णपणे लक्ष असेल मैदानावरती केंद्रित. 4 चेंडू 11 धावा. सुरेख चेंडू, यॉर्कर पद्धतीचा, कोरवळ पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. बीट झाले पूर्णतः फलंदाज या ठिकाणी. डॉट बॉल येतोय. या क्षणी प्रत्येक डॉट बॉलचं मोल हे सोन्या एवढं असणार आहे मित्रांनो. या डॉट बॉल काय झालंय? 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 11 धावांची अजून आवश्यकता विजयासाठी. 3 चेंडू 11 धावा. 11 धावा 3 चेंडू. एका बाजूला आर्यन 11, दुसऱ्या बाजूला जिया स्पोर्ट्स. आर्यन 11 संघाला आवश्यक 11 धावा. ईशाच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. स्ट्रायकिंग एला थ्रो होईल का? परंतु तत्पूर्वी ही धाव कंप्लीट केली जाते. 2 धावा होत आहेत पूर्ण. या 2 धावांच्या माध्यमातून धाव फलक जाईल तो यावी 20 या धावसंख्येवरती. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही 9 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये असणार आहे टीम आर्यन 11 या संघाला विजयासाठी. 2 चेंडू 9 धावा. 2 चेंडू आणि 9 धावा. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय यावी फलंदाज, माफ करा, कृष्णाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावी दबाव, हलकासा दबाव जरूर पाहायला मिळतो. यावी मैदानाच्या आतमध्ये काय करताय? स्वर चेंडूचा इशारा जरूर येऊ शकतो. इथे ओव्हर थ्रो मित्रांनो. दडपण दबाव काय करू शकते याचा मात्र जरूर आपल्याला अंदाज येऊ शकतो. स्ट्राईक देखील ठेवली आहे. एक्स्ट्रा धाव देखील येते आणि यस, इट इज अ व्हाईट बॉल कॉल केलाय. त्यामुळे या चेंडूवरती 2 अतिरिक्त स्वरूपातील धावा जरूर येताना पाहायला मिळतील त्या आर्यन 11 संघाला मिळताना. या 2 धावांच्या मदतीने धाव फलक जाईल तो 22 या धावसंख्येवरती. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता मित्रांनो. यानंतर असणाऱ्या त्या ठिकाणी कृष्णा ऑन स्ट्रायकिंग एंड आपल्याला पाहायला मिळेल. ही जमेची बाजू टीम आर्यन 11 संघासाठी असणार आहे. तर जू स्पोर्ट्स क्लब काय करेल या मॅच मध्ये जरूर पाहणं महत्वाचं असणार आहे. यानंतर कमबॅक करण्यासाठी आवश्यक असतील अशाच प्रकारची गोलंदाजी करणं, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं देखील तेवढाच इम्पॉर्टंट. प्रशांत कोणत्या परिस्थितीत होता सामना, कुठे आला, या सामन्यामध्ये सर्व काही पाहायला मिळालंय. ट्रॅजेडी पाहायला मिळाली, ट्रिक्स पाहायला मिळाल्यात, चांगले फटके पाहायला मिळाल्यात, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाल्यात, विकेट्स पाहायला मिळाल्यात, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग देखील पाहायला मिळाल्यात. सर्व काही सामन्याने दिलंय आणि या सामन्याने वेळ देखील घेतलाय. नो डाऊट ही देखील दुसरी बाजू राहण्याची. चला घाई करा. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक. विजयासाठी आवश्यक आहेत त्या 7 धावा.
2 चेंडू 7 धावा. कार्यसम्राट चषकाच्या पुढच्या फेरीत कोणता संघ दाखल होणार? सेमीफायनलचा दरवाजा ठोठावण्यासाठीची लढत मैदानाच्या आतमध्ये आणि येतोय एक स्क्वायर चेंडू. या स्क्वायर चेंडूच्या माध्यमातून आर्यन 11 संघाच्या कोटामध्ये हर्षोल्लास. हॅलो 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. हॅलो हॅलो मया सर, जो शिवप्रभात सदुसर शाखेचा जो ऑब्जेक्शन आहे तो क्लिअर करायचा आहे. चला 67चा एक ऑब्जेक्शन आहे. 70चे जे SJ11 कुठे करणार आहेत? SJ11 अश्विन निंबाळकर लवकर यायचे. अश्विन निंबाळकर, चला अश्विन निंबाळकर कुठे आहेत? 2 चेंडू 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मोठा फटका भिरकावण्याचा प्रयत्न जरूर झालाय. बॅटच्या पट्ट्यात मध्ये चेंडू येताना पाहायला मिळत नाहीये. तेवढ्याच त्वरेने क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः गेले. अश्विन निंबाळकर इकडे यायचे, लवकर इशारा यायचे. येतोय. थोडं घाई करायचे, अर्जंट आहे. मित्रांनो सामना येऊन टेपलाय. आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावांवरती. आठवण होते मित्रांनो, प्रशांत आठवण येते. निदास ट्रॉफी भारत विरुद्ध बांगलादेश. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता असताना दिनेश कार्तिकचा कव्हरच्या दिशेने तो षटकार सौम्य सरकारला खेळलेला. अशा प्रकारचा लास्ट बॉल फिनिश पाहायला मिळेल का? चित्त थरारक अगदी नेल बाइंटिंग कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हृदयाचे खऱ्या अर्थाने ठोके वाढवणारा हा सामना राहिलाय आतापर्यंत. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे. जिया स्पोर्ट्स आर्यन 11 लास्ट डिलिव्हरी रिमेनिंग. शेवटच्या चेंडूचा हा थरार मैदानाच्या आतमध्ये. कोणता संघ असेल तो या ग्रुप मधून जाईल सेमीफायनल मध्ये. तिसरा संघ आजच्या या स्पर्धेतील आपल्याला प्राप्त होईल, जो उपांत्य फेरी गाठताना पाहायला मिळेल. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल तो यावी राहुल. पहिला चेंडू फेस करताना या सामन्यामधील आपला. या चेंडूवरती भिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर केला आहे, परंतु चला, सामन्यामध्ये आतमध्ये जायचं नाही. चला प्रेक्षकांनी बाहेर व्हायचं. कोणी आतमध्ये जाणार नाहीये. चला प्रेक्षकांनी बाहेर व्हा. चला, सामना साहेबांनी विजय होताना पाहायला मिळतील यावी जिया स्पोर्ट्स क्लब. अभिनंदन, जिया स्पोर्ट्स क्लब सेमीफायनल मध्ये प्रवेश करतात. या मैदानाच्या बाहेर आणि सेल्फी चला, घेऊ बाहेर शकता. यायचं, लगेच बाहेर यायचं. विकी गोवेकर आपला संघ घेऊन बाहेर यायचं लगेच. नेक्स्ट मॅच मित्रांनो सुरू जो करणार आहोत प्रेक्षक आपण. आहे, झेंडा घेऊन गेला त्याला आतमध्ये इकडे यायचं, स्टेजवरती त्याचा सन्मान करायचा. इकडे या. हा आणि आपल्या पद्धतीने नुकतीच हनुमान जयंती पण झाली आहे. चला बाहेर यायचं आहे. विकी बाहेर यायचं, संघ घेऊन. विकी गोवेकर जिया स्पोर्ट्स मैदानाच्या बाहेर यायचं आहे. नेक्स्ट मॅच शिवप्रभात HMPS विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल SJ11. नाणेफेकीच्या निर्णयाप्रमाणे HMPS शिवप्रभात संघ आपण जा मैदानात फिल्डिंग लावून घ्या. आता मात्र स्ट्रॅटेजीज आणि प्लॅन्स बनवत बसू नका. मैदानाच्या आत जाऊन फिल्डिंग लावून घ्या. शिवप्रभात शाखा क्रमांक 67 विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल शाखा क्रमांक 70. चला, बाहेर यायचा. झेंडा घेऊन जो SJ11. आलाय तो बाहेर यायचा आहे कृपया. आणि नवीन पंचायत सामना सुरू करायचा आहे यानंतर. ओमकार सर, अश्विन निंबाळकर कुठे असतील त्याने. सर फिल्डिंग कुणाची आहे? ओमकार सर फिल्डिंग. शिवप्रभात HMPS. चला शिवप्रभात ग्राउंडचा ताबा घ्यायचा. शिवप्रभात